कार्तिकीला वाटत होतं हा असा आपल्या लग्नाचं का टाळतोय. शेवटी लग्न केल्यासारखं राहणं आणि लग्न करणं यात फरक असतो. तिला या गोष्टी अशा परिस्थितीत पार्थशी बोलायलाही नको वाटत होत्या, पण मनात येऊनही ती बोलत नव्हती. कदाचित त्यानेच तिला आज थोडी अस्वस्थता वाटत होती. आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. फील माय लव भाग 26. आई पार्थचं ताट वर नेऊन द्यायला सांगत होती आणि पूजा काही ऐकायलाच तयार नव्हती. ए आई, आज येऊ दे ना खाली त्याला. किती दिवसांनी एकतर तो घरी आलाय, मग आज आपल्यासोबत जेवण करावं लागेल त्याला. आलेच मी त्याला घेऊन म्हणत पूजावर धावली. बघ कशी आहे. आईने हसत कार्तिकीकडे पाहिलं. कार्तिकी शांतपणे स्मित करत होती. कार्तिकी, ठीक आहेस ना तू बाळ? काही टेन्शन आहे का? काही असेल तर सांग ना. आईने तिचा ओढलेला चेहरा पाहून विचारलं. नाही आई, असं काही नाहीये. मी खूप खुश आहे. खुश आहेस? अगं मग दिसत का नाहीयेस? अहो काय नाही, असंच माझ्या मॉम डॅडची आठवण येते आज खूप. अगं आम्ही आहोत सोबत. हो मला माहिती आहे तुम्ही आहात, पूजा आहे, पार्थ आहे, पण एखादा दिवस एकटं वाटतंच ना. एखादा दिवस एकटं वाटतंच ना सगळं असूनही. तसंच आजही वाटतंय. ती निराशपणे हसली. आता सगळं छान होणार आहे कार्तिकी. तुझे आभार कसे मानू समजत नाही. बस माझ्या पार्थला तुला देऊ शकते. आता माझ्या हातात एवढंच आहे बघ. अहो ते तर तुम्ही दिलंच आहे की. लग्न केलं नसतानाही एवढा अधिकार दिलात. सून म्हणून, त्याची बायको म्हणून तुमच्याच घरात राहते सुद्धा आहे. आणखीन काय हवं? अगं त्याने काय होतं? आता खरं तर लग्न व्हावं हीच इच्छा आहे सगळ्यात जास्त तुझ्यासाठी. पण तू खुश आहेस ना गं माझ्या पार्थ सोबत? कार्तिकी, अशी नाराज नको ना राहूस. हो म्हणजे काय, मी खुश आहे. मी नाराज असते ते माझ्या भूतकाळामुळे. अगं मग आता भूतकाळ ही आठवू नकोस. आता फक्त भविष्याचा विचार कर, आई म्हणाली. आणि एवढ्यात पार्थला घेऊन पूजाही खाली आली. तेवढ्यातून खाली आलेल्या पार्थ सोबत तिची नजरानजर झाली आणि तिच्या मनात हलचल झाली. ती जेवण वाढू लागली. पूजा, आता मी घरी आहे ना, तोपर्यंत सुशांतच्या आई बाबांना घरी बोलाव. एंगेजमेंटचं ठरवून घेऊ. पार्थ म्हणाला. हो ते ठीक आहे, पण तुमच्या लग्नाची घाई कर ना दादा. माझ्या लग्नाची काय करतोयस? अगं आमचं आम्ही पाहतो, तू बोललोय ते कर, पार्थ म्हणत होता. कार्तिकीला वाटत होतं की हा असा आपल्या लग्नाचं का टाळतोय. शेवटी लग्न केल्यासारखं राहणं आणि लग्न करणं यात फरक असतो. तिला या गोष्टी अशा परिस्थितीत पार्थशी बोलायला नको वाटत होत्या, पण मनात त्रास तर देत होत्या आणि मनात येऊनही ती बोलत नव्हती. कदाचित त्यानेच तिला आज थोडी अस्वस्थता वाटत होती, कारण तिला ज्या प्रेमाची गरज भासत होती ती आता फक्त पार्थ पूर्ण करू शकणार होता. अश्विनचं असं फसवून जाणं, त्याचे प्रश्न अनुत्तरित होते आणि ते छळू लागले की तिला प्रेमळ आधाराच्या स्पर्शाची गरज वाटायची. पण पार्थची अवस्था अजूनही तितकी नीट नव्हती. सर्जरी ही बाकी होती, शिवाय रेडिएशन ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स आणि त्रास बरा होणं गरजेचं होतं. त्याचमुळे सध्या तरी त्याच्यापासून दूर राहावं लागणार होतं, थांबावं लागणार होतं. तिची तीच नाराजी पार्थच्या नजरेतून लपली नव्हती आणि तिच्याशी त्याच विषयावर त्यालाही बोलायचं होतं, पण त्यासाठी तिला एकटीला भेटायचं होतं.
आता जेवतानाही तिचं शांत शांत असणं त्याला चांगलं जाणवत होतं. जेवणं झाली आणि तो वर जायला निघाला. पार्थ, तुला एकट्याला जमेल का? पूजा, जा ना त्याला सोडून ये, आई म्हणाली. अगं मी कशाला? वहिनीला सांग ना. ए वहिनी प्लीज, पूजा केविलवाना चेहरा करत म्हणाली. बरं जा कार्तिकी, त्याला सोडून ये, आई म्हणाली. तशी ती उठली. त्याच्या जवळ येत त्याला पकडून आधार देत वर घेऊन निघाली. दोघंही आता त्याच्या रूममध्ये आले होते. तिने त्याला बेडवर बसवलं. पार्थ, काही लागलं तर आवाज दे, मी आहे खाली. आताही ती गोड स्माईल करत ती लगेचच खाली निघाली होती, पण त्याने तिचा हात पकडला. थांब कार्तिकी, इथे बस ना, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. काय झालं पार्थ, काही हवंय का? इथे बस, तू जरा मोठ्याने म्हणाला. तशी ती बसली. काय झालंय? तिने विचारलं. तुला काय झालंय ते सांगा दे. त्याने तिला थेट प्रश्न केला. अरे कुठे काय? मला फसवू नकोस कार्तिकी. सकाळपासून तू खुश होतीस मला माहितीये, पण तरीही शांत शांत आहेस. मला नाही सहन होत तुझं असं शांत असणं. तो म्हणाला तसं तिनं भलतीकडे नजर वळवली. तिच्या डोळ्यात पाणीच येऊ लागलेलं. ए यार, इकडे बघ ना कार्तिकी, माझं काही चुकलंय का? तिनं त्यावर काहीच न बोलता नकारार्थी मान हलवली, पण ती त्याच्याकडे काही पाहतच नव्हती. इकडे बघ हा कार्तिकी. तो तिच्या बाजूला सरत तिचा चेहरा एका हाताने स्वतःकडे वळवत म्हणाला. पाहतो तर तिचे डोळे भरलेले. ए यार, हे काय? तुझ्या डोळ्यात पाणी? कार्तिकी, मला नाही आवडणार तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं. तो तिचे डोळे पुसत म्हणाला. सॉरी. ती डोळे पुसत पुन्हा हसली. ए यार, हे असं नकोय मला. खरं तर मलाही तुझ्याशी खूप बोलायचंय, पण कळत नाहीये कुठून सुरुवात करू. एनिवेज, मला तुला काहीतरी द्यायचंय. काय? तिने पार्थकडे उत्साहाने पाहिलं. तिचे डोळे त्यातूनही चमकले होते. त्याने हळूच उजव्या खिशात हात घालून तिचं ते इयरिंग काढलं आणि मुठीत लपवलेलं ते मुठीसह पुढे केलं आणि तिला म्हणाला, ठँटॅडॅङ, आधी मला सांग, विल यू मॅरी मी? मगच मी हे तुला देणार आहे. कळलं ना? आर यू सिरियस पार्थ? ती गंभीर होत म्हणाली. तुला मी सिरियस वाटत नाहीये? आणि हे उत्तर आहे तुझं माझ्याशी लग्न करशील का या प्रश्नाचं? अरे म्हणजे मी तर वाटच पाहत होते की तू कधी विचारशील, आणि फक्त विचारायचं म्हणून विचारत असशील तर मग नको विचारू. ती खाली पाहत म्हणाली. अगं का असं का बोलत आहेस तू कार्तिकी? हो, कारण मग मी हो म्हणेन. माझ्यासाठी खूप कठीण होतंय पार्थ, असं तुझ्यापासून दूर राहणं. मी तुला कसं सांगू नाही समजत आहे मला. खूप एकटं वाटतंय हल्ली पार्थ. मॉम डॅड नाहीत, आज त्यांची खूप आठवण येते रे मला. अश्विनने का रे मला असं फसवलं असेल? मी इतकी वाईट होते का? आणि तू का नाही भेटलास त्याऐवजी? आणि भेटलास तर या अशा परिस्थितीमध्ये का सगळं हे असं? ती भावूक झालेली, रडूच लागलेली. भावनेच्या भरात सगळंच बोलून गेली होती. पार्थच्याही डोळ्यात तिच्या निरागस प्रश्नांनी अश्रू आले आणि त्याने तिला जवळ घेतलं. म्हणजे तिने स्वतःच्या मनातील द्वंद्व आणि कोंडमारा इतक्या दिवसांनी बाहेर काढलेला. तिलाही त्रास होत असणार. तिलाही तर प्रेमाची गरज आहे. तिलाही तर बोलावं वाटत असेल, कारण ती एकटी आहे. आईला हेच कळलं असणार आणि म्हणूनच ती सतत लग्न कर असं बोलते. आय एम सॉरी कार्तिकी. सॉरी ना यार, तू शांत हो बरं. पार्थ, आज खूप एकटं वाटत होतं रे. खूप गरज होती तुझ्या या मिठीची. वाटत होतं तू जवळ घ्यावंस. सॉरी, पण तू माझ्याशी लग्नाचं टाळत आहेस असं वाटलं मला. लग्न झाल्यासारखं राहायचं आणि लग्न होणं यात फरक असतो यार.
मला वाटलं तू विसरला आहेस, आपलं लग्न व्हायचंय. मनाला उगाच वाटत होतं की तू सुद्धा मला दूर लोटणार तर नाहीस ना अश्विनसारखं. ती म्हणाली तसा तो बाजूला होत तिला म्हणाला, अगं वेडी आहेस का तू? वेड लागलंय का मला तुला सोडायला? कम ऑन यार, अश्विन आणि मी सेम वाटतोय का तुला? नाही रे, पण माझं मन आणि कार्तिकी, माझ्या चांगलंच लक्षात आहे आपलं लग्न व्हायचंय. पण तुझ्याशी बोलल्याशिवाय पुढे जाऊ का मी? माझी ही परिस्थिती पाहतेस ना, अजून सर्जरी व्हायची आहे म्हणून गप्प होतो डिअर. तिचा चेहरा ओंजळीत पकडून तो म्हणाला, हो माहिती आहे मला. काय माहिती आहे? माहिती आहे मग असं कसं वाटलं तुला? तुला प्रॉब्लेम नसेल तर कोर्ट मॅरेजसाठी आत्ता लगेच नोंदणी करून घेतोय. पुढच्या महिन्यात लग्न होईल, चालेल तुला? त्याने विचारल्यावर तिने होकारार्थी मान हलवली. खुश आहेस का आता? आणि जे वाटेल ते माझ्याशी बोलू शकतेस तू कार्तिकी. हो, पण तुझ्या आयुष्यात आत्ता काय चाललंय मी पाहते, सो म्हणून मी गप्पा बसले. जमत नव्हतं बोलायला, पण आज कार्तिकी इथून पुढे असं चालणार नाही हा मला. सॉरी ना. खरं तर कार्तिकी तुझ्यापेक्षा जास्त मी एक्सायटेड आहे तुझ्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करायला. मी कसं आणि किती थांबवलं आहे स्वतःला ते मला माहिती आहे. माझी आवडती व्यक्ती माझ्यासमोर असूनही मी. तो बोलत बोलत आणखी पुढे येऊ लागलेला. तिच्या ओठांच्या दिशेने त्याचा रोख पाहून तिनं त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. तसा तो बोलायचा थांबला. तिने अचानक ओठांवर ठेवलेल्या बोटाने त्याच्या अंगात एक वीज सळसळण्याचा भास झाला. त्याच्या मनातील इच्छा आणखीनच तीव्र झाली. तिच्याही बोटांना त्याचा गरम श्वास जाणवला. तिने पटकन हात बाजूला घेतला आणि उठली. पार्थ, मी खाली जाते, ती म्हणाली, पण त्याने तिचा हात पकडलेला. ती जाऊच शकत नव्हती. तिने डोळे घट्ट मिटले. पार्थ, सोड ना, खाली आई वाट पाहत असतील. ती घाबरून म्हणाली, पण आता तोही उठल्याचं तिला जाणवलं. आता काही तो तिला सोडणार नाही याची तिला कल्पना होती. हृदयाच्या ठोक्यांचा आत गोंधळ माजलेला, काही केल्यास शांत होत नव्हता. त्याने तिला उठताच अलगद स्वतःकडे वळवलं आणि तिला तसंच बाजूला घेऊन गेला. आता ती भिंतीला टेकलेली, तोही अगदी तिच्या जवळ निघालेला. तिच्या आणखी जवळ जात तिचे केस बाजूला सारले. त्याच्या नजरेत आता एक वेगळीच ओढ आणि नशा जाणवत होती. तो काय करणार याची कल्पना तिला होती, पण त्या प्रसंगाने तिच्या हार्टबीट्स प्रचंड वाढलेल्या. त्याने एक क्षणाला तिला कमरेत हात घालून आणखीन जवळ ओढलं आणि त्याने तिची हनुवटी वर उचलत अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तो स्वतःला तिच्यात हरवू लागला. तिने घट्ट डोळे मिटले आणि त्याच्या प्रेमवर्षावात स्वतःला वाहून दिलं. अंगावर उमटणारे गोड शहारे आणि हवी हवीशी वाटणारी ती एकमेकांची जवळीक ते दोघंही क्षणभर अनुभवत होते. मनात उठलेली भावनांची तगमग एका क्षणाला शांत झाली आणि तरीही पुढच्या क्षणाला ते एकमेकांच्या बाहुपाशात एकमेकांच्याही नकळत जगाचं भान विसरून हरवले होते. कार्तिकी भानावर येत त्याच्या मिठीतून बाजूला झाली. तोच म्हणत त्याने पुढं केलेला हात तिला दिसला. त्याच्या हातात तिची इयरिंग होती. ओ माय गॉड पार्थ, थँक्यू सो मच पार्थ. त्याच्या हातातली इयरिंग घेऊन तिने एक्साइटेड होत उडी मारली आणि त्याला पुन्हा घट्ट बिलगली. अगं हळू हळू. हो सॉरी आय एम सो सॉरी, पण ही खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. थांब, मी दुसरीसुद्धा काढते, मीही जपून ठेवली आहे दुसरीवाली. म्हणत लगेचच ती तिच्या बॅगेमध्ये पाहायला गेली. इतका वेळ कुठेतरी अडकलेला झरा मुक्तपणे वाहू लागलेला पाहून पार्थलाही खूप समाधानी वाटलं. तिच्या बॅगमध्ये इयरिंग शोधणारी ती काहीच क्षणात दुसऱ्या इयरिंगसोबत त्याच्या समोर आली. आरशासमोर जात तिनं इयरिंग घातलंही आणि खुश होत स्वतःलाच क्षणभर आरशात निहाळून ती पार्थकडे वळली. पार्थ, आज मी खूप खुश आहे आणि तुला इतकं खुश पाहून मी सुद्धा खुश आहे.
तो तिच्या चेहऱ्यावरील एवढे खुश भाव पाहून तिला एकटक पाहत म्हणाला, माझ्या आईची आठवण मला मिळाली पार्थ. मी सांगू नाही शकत की मला किती आनंद झालाय. नाही सांगितलं तरी कळतंय ते मला तुझ्याकडे पाहूनच. थँक्स गॉड ही तुला मिळाली आणि थँक्स तुला की तू ती इतकी वर्ष जपून ठेवली. किती सुंदर असतात ना काही योगायोग. हो अगदी खरं. वहिनी वहिनी काय अगं इथेच काय बसलीये? आम्ही दोघी आपल्या खाली वाट पाहतोय तुझी. एवढ्यात पूजा तिला आवाज देत आली. अगं येणारच होते. ती पूजा आली त्या दिशेने वळली. ओ दिलं तुला दादाने इयरिंग. वाव खूप सुंदर दिसतंय ग तुला, पूजा म्हणाली. हो थँक्स. आणि दादा तू झोपला नाहीस अजून? अगं हो झोपतोच आहे आता मेडिसिन्स घेऊन. अरे तुला औषध लावायचं असेल ना, मी लावते. वहिनी तुला आईने खाली बोलावलंय. हो आलेच म्हणत एकवार पार्थकडे पाहून ती खाली निघून गेली. तोवर पूजा त्याचं कपाट उघडायला गेली. दादा हे तू सांगितलेले पैसे मी बँकेतून जाऊन काढून आणलेले इथे कपाटात ठेवले होते बघ. अगं कपाटात काय ठेवलेत? कपाटात ठेवायला नाही, बिल पे करायला काढायला सांगितले होते तुला. तू हॉस्पिटलचं बिल पे केलंस ना? अरे मी कशाला करू? म्हणजे मी वहिनीला बोलले होते पण ती मला म्हणाली मी बघते, डोंट वरी. काय? इट्स मीन बिल तिनं पे केलं हॉस्पिटलचं? अगं तू तिचे पैसे कशाला घ्यायचेस पूजा? तिच्या मॉम डॅडनी तिच्यासाठी ठेवले असतील ते. अरे यार, अरे मला काहीच माहीत नाही. मला वाटलं तू सांगितलं असशील तिला आणि हे पैसे कमी पडत असतील म्हणून हे हवेत तुला. अरे यार बरं राहू दे, मी पाहतो. तिच्याशी बोलावं लागेल आता सगळं. तिनेच तर पुढं होऊन केलं सगळं, पण तिला कशाला उगाच पैशांचा भुर्दंड. बरोबर आहे तुझं. तू तिला पैसे परत करून टाक, सिंपल. हो पण अगं आता तिला तसं बोलता येणार नाही की माघारी घे म्हणून. तू असं तिला बोलूच नकोस ना, ती हर्ट होईल. एक काम कर, तिच्या नावाची एफडी किंवा सेविंग कर. हे बरं राहील. गुड आयडिया पूजा. ए दादा पण काय रे, मग तुमच्या लग्नाचं काय ठरवलेस तू? उद्याच रजिस्टर मॅरेजसाठी अर्ज करतोय. अरे वा, मग ठीक आहे, मज्जाच येणार आहे. तर माझं सोड, मी करणारच आहे लग्न, आता नाही थांबणार. पण तू सांग, तू कधी बोलावतेस सुशांतच्या घरच्यांना आपल्या घरी? तुमची एंगेजमेंट तरी ठरवून घेऊया ना. अरे पण का घाई करतोयस तू? घाई नाही करत आहे मी. असू दे, मला चुकून काही झालं तर तुझी एंगेजमेंट तरी पाहायला मिळू दे. पार्थ चुकून बोलून गेला. दादा असं बोलू नकोस हा, मला करायचीच नाही मग एंगेजमेंट. अगं गंमत केली मी, गंमत. आणि ही असली गंमत नाही करायची हा माझ्यासोबत, नाहीतर खाली जाऊन सांगू का आता कार्तिकीला? थांब सांगतेच. अगं ए गप्प बसतेस का? नाही नाही नाही, आत्ता तिला खाली जाऊन सांगतेच बघ, म्हणजे ती बरोबर करेल तुला. म्हणत ती खरंच उठली तसं त्याने तिच्या हाताला पकडून तिला थांबवलं. अगं माझी आई गप्प बस, तिला काही बोलू नकोस. आत्ताच कुठं नॉर्मल झाली आहे ती. हो ना, मग नीट बोलायचंय तू. असं बोलायचं सुद्धा नाहीये पुन्हा, लक्षात ठेवायचं. अरे बाबा नाही बोलत, ओके. तू औषध लाव. तो समजावत म्हणाला तेव्हा कुठं पूजा शांत झाली. या दोघी पण ना, खरंच. पण नाही, आता कार्तिकीला नाही हर्ट करायचं, तिला खुश पाहायचंय. मगाशी किती गोड हसत होती, कितीतरी दिवसांनी तिला असं पाहायला खूप छान वाटलं. काही वेळापूर्वी तो प्रसंग आणि तिची ती देहभान हरपवणारी मिठी आठवून आपोआपच त्याच्या गालात स्माईल येत होती. पार्थने लगेच दुसऱ्या दिवशी शशांकच्या मदतीने रजिस्टर्ड मॅरेजसाठी नोंदणी केली. बरोबर 1 महिन्याने आता तो कार्तिकीसोबत लग्न करणार होता आणि हे लग्न होईपर्यंत कार्तिकी पूजाच्या रूममध्ये झोपणार होती. आता लवकरच सगळं कसं छान होणार होतं
आणि तसं दिसत तरी होतं. त्याच आठवड्यात सुशांत आणि त्याच्या घरचेही पार्थच्या घरी येऊन गेले. पूजा आणि सुशांतचं लग्न फिक्स करण्यात आलं. तसंही सुशांतच्या घरच्यांनाही पूजा पसंत होतीच. त्यांची एंगेजमेंट डेट 15 दिवसांनी ठरवली होती. सो घरात आता त्याचीही तयारी चालू होती. थोडक्यात हळूहळू सगळं रुटीन पूर्ववत होऊ लागलेलं. पार्थही आता लवकरच त्याचं ऑफिस जॉईन करणार होता. 1 आठवड्याची सुट्टी त्यासाठी त्याने घेतलेली, जेणेकरून ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स हळूहळू कमी होऊ लागतील. त्याची स्किन ही तोपर्यंत हळूहळू पूर्ववत होऊ लागणार होती. त्याचा नॉर्मल आहार सुरू झाला होता. सोबत त्याच्या डाएटची काळजी आई आणि कार्तिकीही घेतच होत्या. त्यामुळे त्याच्या तब्येतीतही हळूहळू सुधारणा होऊ लागलेली. तो स्वतः एकटा घरभर फिरू शकत होता. त्यामुळे आई आणि पूजाही खुश होते आणि कार्तिकीसुद्धा. पार्थ आज खूप दिवसांनी पहिल्यांदा ऑफिसमध्ये येणार होता. आता बऱ्यापैकी स्टाफलाही पार्थच्या ट्रीटमेंटबद्दल कळालं होतं आणि त्यामुळे त्याला लागणारी आणखीन सुट्टी ऑफिसमधूनही विना झंझट मिळालेली. पण सर्वांना त्याच्या या ट्रीटमेंटबद्दल समजलेलं आणि सर्वांना त्याच्या या अवघड लढाईचं कौतुकही वाटत होतं. आज नेहमीप्रमाणे कार्तिकी आणि तो सोबतच ऑफिसमध्ये आले. तो आत येताच सगळा स्टाफ उभा राहिला आणि त्याला अभिवादन करू लागला. गुड मॉर्निंग सर. सगळेच एकापाठोपाठ उठून म्हणत होते गुड मॉर्निंग. तोही सर्वांना पाहत म्हणाला. एवढ्यात लगेच रिसेप्शनिस्टने एक भला मोठा बुके आणून त्याच्या हातात दिला. पार्थ सर, यू आर ग्रेट. वी ऑल आर ऑलवेज विथ यू. हे आम्हा सर्वांकडून तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट. तुम्ही जी ही लढाई लढताय ना, त्यासाठी आम्हा सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू ऑल. त्याला भरून आलेलं तो पटकन स्मित करून त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. तशी कार्तिकीही त्याच्या मागोमाग केबिनमध्ये आली. पार्थ, काय रे, काय झालं? काही नाही ग. भरून आलं मन सर्वांच्या प्रेमाने. मला बिलकुलच एक्सपेक्ट नव्हतं ग हे. साहजिक आहे, पण तुझं कौतुक करण्यासारखंच तू खरंच लढतोयस पार्थ, म्हणून यू डिझर्व इट. पण तू होतीस कार्तिकी माझ्यासोबत, म्हणून मी हे सगळं करू शकलो. नाहीतर मला नाही वाटत मला हे जमलं असतं. तो तिचा हात हातात घट्ट पकडून म्हणाला. हो पार्थ, आणि आता मी कायम तुझ्यासोबत असेल. बरं चल आता पाहतो कामाचं. ऑलरेडी खूप गॅप झालाय. पाहावं लागेल पेंडिंग कामं काय आहेत काय नाही. हो मीही निघते. काळजी घे आणि काही लागलं तर सांगशील. हो, तुलाच सांगणार आहे. इथं दुसरं कोणी आहे का? काय माहीत, मागच्या वेळीसारखी ती क्लायंट आली तर काय सांगावं म्हणत ती हसली. तुझ्या अजूनही लक्षात येते सगळं? ओहो कार्तिकी. तो हसला. बरं चल बाय म्हणत ती निघून गेली. आणि बरोबर त्याच वेळी अनय हात आला. पार्थ, बाप रे पार्थ, सगळं अनबिलिव्हेबल होतं रे. कसं आहेस आता? आता मी ठीक आहे. किती खराब झालायस रे. माझा मित्र होतास तू, मला एकदाही सांगावं वाटलं नाही. त्या रात्री भर पार्टीतून असा निघून गेला होतास, एकदाही बोलावं वाटलं नाही तुला? अरे सोड ना, एवढं सुचलंच नाही तेव्हा. परिस्थितीच तशी होती. मी स्वतः शॉक्ड होतो. हो, पण कार्तिकी मॅडमला तेवढं सगळं सांगितलं हो ना? त्याचा या प्रश्नावर तो गप्प बसला. बट खरंच फायटर आहेस तू. कौतुक आहे तुझं. खूप त्रास होतो ना या ट्रीटमेंटमध्ये, मी ऐकलंय. हो, खूप त्रास होतो. मग काय आता काम सुरू? काही मदत लागली तर बोल मला. ऑफकोर्स तुलाच सांगणार आहे. काळजी करू नकोस. थँक्स माझ्या माघारी इथं सगळं नीट सांभाळल्याबद्दल. वेलकम. आता तरी सांग, तिच्यात आणि तुझ्यात काय आहे? त्याने मेन प्रश्नाला हात घातला तसा पार्थने सुस्कारा सोडला आणि हसला. ओ अच्छा, तर हे तुला त्रास देते का? तरी म्हणालो मी की अजून कसं काही विचारलं नाहीयेस. बोल रे तू, मला ऐकायचंय. तू गेल्यावरती किती पॅनिक झालेली माहिती आहे? माझ्याकडेच आलेली. तेव्हाच क्लिअर झालेलं मला तुमच्यात काहीतरी आहे. पण तू सांगितलं तर जरा बरं होईल. मग कळालंय ना? मग झालं की. हो आहे.
आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करतोय 15 दिवसांनी. ओ, काय सांगतोस? कॉंग्रॅट्स. पण ती तर ऑलरेडी मॅरिड. अरे, तिच्या नवऱ्याने तिला ॲक्च्युली फसवलेलं. काय सांगतोस? मग ठीक आहे ना यार. मग आम्हाला लग्नाला तरी बोलवणार आहेस ना? खरं तर रजिस्टर मॅरेज करणार आहे मी, पण येऊ शकतोयस की तू? अरे यार, रजिस्टर म्हणजे आमचे लाडू गेले तर. तू घरी ये रे, तुला हवे तेवढे लाडू खायला घालतो. पण आता कामाचं पाहायचं का? सांग ना यार, मी नसल्यापासून काय काय झालंय. हो सांगतो तर. म्हणत तो त्याला अखेर तो नसतानाचा रिपोर्ट देऊ लागला आणि दोघांचं अखेर काम सुरू झालं. आजचा भाग इथं संपलेला आहे. चला, म्हणजे सुशांत आणि पूजाची एंगेजमेंट ठरली आहे आणि पार्थ आणि कार्तिकी देखील लवकरच लग्न करणार आहेत. आता फक्त सर्जरी राहिली आहे. बघूया पार्थ आणि कार्तिकीचं लग्न कसं होतंय आणि पार्थची सर्जरी कशी होते आहे. ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.